नमस्कार, उत्कर्षास कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजची रेसिपी आहे मिक्स व्हेज डाळ रेसिपी। नावाप्रमाणेच डाळ आणि भाज्या यांचं हे कॉम्बिनेशन आहे। जेव्हा एखाद्या दिवशी भाजी करायला आपल्याला वेळ नसतो त्या दिवशी आपण ही रेसिपी बनवू शकतो। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। यासाठी मी अर्धा कप तूर डाळ आणि पाव कप मसूर डाळ अर्धा तास भिजत घातली होती। त्याच्या आपण कुकरला 3 शिट्ट्या काढून घेऊया। एका शेंगेचे मी तुकडे करून घेतले आहेत आणि आपल्याला ते उकडून घ्यायचे आहेत। यासाठी एका पातेल्यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे तुकडे घातले आहेत शेंगांचे। यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडी साखर घालूया आणि हे 5-6 मिनिटं आपल्याला शिजू द्यायचं आहे। मीठ आणि साखर घातल्यामुळे शेंगांना चांगला स्वाद येतो। 5-6 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत। या आपण बाजूला ठेवून देऊया, ज्या आपल्याला रेसिपीमध्ये नंतर वापरायच्या आहेत। आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे, ही आपण घोटून घेऊया। थोडीशी चिंच मी भिजत घालणार आहे, जी आपल्याला पुढे रेसिपीमध्ये वापरायची आहे। एका कढईमध्ये मी थोडंसं तेल आणि थोडं तूप घेणार आहे। तुपामुळे डाळीला खूप छान चव येते, त्यामुळे या रेसिपीमध्ये तुम्ही तूप नक्कीच वापरा। तेल आणि तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण मोहरी, जिरे आणि थोडी मेथी घालूया। जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया आणि थोडा हिंग घालूया। दोन वांगी मी बारीक चिरून पाण्यात भिजत ठेवली होती, ती आपण आता ह्याच्यामध्ये घालूया। अर्धी वाटी लाल भोपळ्याचे तुकडे, पाव वाटी गाजराचे तुकडे, थोडंसं मीठ ह्यात घालूया, नीट मिक्स करून घेऊया। झाकण ठेवून आता आपण हे थोडं शिजू देऊया। यामध्ये आता आपण लाल तिखट, हळद आणि गोडा मसाला घालूया। मसाले नीट मिक्स करून घेऊया। साधारण कपभर पाणी घालूया। चांगलं ढवळून घेऊया। झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की आता भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत। यामध्ये आपण आधीच उकडलेल्या शेंगांचे तुकडे घालूया।
घोटलेली डाळ घालूया. थोडंसं मीठ घालून नीट मिक्स करून घेऊया. झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिटं शिजू द्यायचं आहे. यात आता आपण चिंचेचा कोळ घालूया. मी 2 चमचे घातला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. यामध्ये आता गुळाची पावडर घालूया 1 चमचाभर. झाकण ठेवून आपल्याला हे शिजू द्यायचं आहे. तीन ते 4 मिनिटांनंतर डाळीला अगदी छान उकळी आलेली आहे आणि आपली डाळ आता तयार आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, खूपच छान आहे. भाताबरोबर किंवा पोळीबरोबर तुम्ही हे खाऊ शकता. पूर्ण रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.